काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. परभणी, जळगावात नागरिकांच्या रांगा. परभणीत पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल. तर पंपावर शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू. कृषी मंत्री दत्ता भरणेंचा इशारा. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजपा आग्रही. तर ठाणे, नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम. तडजोड नाही. शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3-4 जागा दिल्या, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार. भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत. आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य. भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं आवाहन.